तर इतका मोठा आपला राजा होता आणि संभाजीराजांना वयाच्या अवघ्या 8 आणि 9व्या वर्षीच राजकारणात यावं लागलं. काय कारण होती त्याची की त्यांना इतक्या लहान वयात का राजकारणात यावं लागलं, त्याचे काय परिणाम झाले? मला गंमत कधी कधी वाटते बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या राजकीय बॅनर लावले जातात. हो, गावागावातले छोटे मोठे नेतृत्व करणारे स्वयंघोषित काही मंडळी असतात. ती स्वतःला एक वेगळ्या पद्धतीचं कणखर नेतृत्व, खंबीर नेतृत्व, दमदार नेतृत्व असे मोठे बॅनर असतात. मला असा प्रश्न पडतो, बॅनरच्या माध्यमातून सध्याच्या नेतृत्वांच्या राजकारणातला प्रवेश होतो. शंभूराजांच्या राजकारणातला प्रवेश काय आहे? तह झालाय आणि 23 किल्ले द्यायचेत, पण जोपर्यंत ते 23 किल्ले मिळत नाहीत तोपर्यंत मिर्झा राजा म्हणतोय की शंभूराजांना मोगली गोटात ओलीस राहावं लागेल. म्हणजे शंभूराजांचा राजकीय प्रवेश हा मोगली गोटात म्हणजे शत्रूच्या गोटात ओलीस राहून झालाय. मी कधी गंमत म्हणून असा विचार करतो, आज जर कुठल्या स्वयंघोषित नेतृत्वांना जर असं म्हटलं की शत्रूच्या गोटात ओलीस राहा मग तुमचा राजकीय प्रवेश आहे, तर किती जण राजकारण सोडतील काय माहीत नाही. आता गमतीचा हा भाग सोडून द्या, पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की त्यावेळेसची परिस्थिती काय होती, 8व्या 9व्या वर्षी का प्रवेश करावा लागला, त्याचं कारण पुरंदरचा तह झाला होता म्हणून. आणि तो राजकीय प्रवेश नुसता राजकीय प्रवेश नाही आहे. औरंगजेब कसा आहे, त्याची सत्ता किती क्रूर आहे बघा. आपल्याला असं वाटतं की शिवाजीराजांनी हाऊस म्हणून शंभूराजांना नेलेलं नाही आहे. त्या औरंगजेबाचं राजकारणच इतकं वक्र आहे की त्याचं असं ठरलेलं आहे, कुठलाही राजा जोपर्यंत आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्याच्या पुत्राला मनसबदार करायचं आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवायचं, त्याला घेऊन यायला सांगायचं. कारण उद्या राजानं जर काही हालचाल केली तर त्याचा मुलगा आपल्याकडे असू शकेल. याच्यासाठी त्याची अट आहे की तिकडे दिल्लीला नेलं पाहिजे, आग्र्याला नेलं पाहिजे. पण तिथेही शंभूराजे काय शिकताय तो काय म्हणजे मला आश्चर्य वाटतं, 9 वर्षाचा मुलगा म्हणजे आत्ता इयत्ता 4थीत असलेला एखादा मुलगा असेल, किती धीरोदात्तपणे आमचे शंभूराजे वागलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, कल्पना करा, राजे आग्र्यातून सुटल्यानंतर जेव्हा मथुरेमध्ये मोरोपंतांचे मेव्हणे, कृष्णाजी पंत, विसाजी पंत यांच्याकडे शंभूराजांना ठेवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा दोघांनाही एकमेकाचा जीवाचा भरोसा नाही की शंभूराजे कदाचित शत्रूच्या हाती सापडतील किंवा शिवाजीराजे सुद्धा हाती सापडू शकतील. आपण भेटणार नाही हेही माहीत नाही. पण इतिहासात अशी तुम्हाला नोंद सापडणार नाही की शंभूराजांनी काही हट्ट केला आहे की आबासाहेब मला तुमच्याबरोबर यायचंय, मला इथं ठेवू नका, अशीही नोंद सापडणार नाही तुम्हाला. आणि आज आपण पालक म्हणून आपल्या मुलांची किती काळजी घेतो. तुम्ही काय वाटलं असेल त्या पित्याला हो, शत्रूच्या मुलखामध्ये आपल्या 9 वर्षाच्या लेकराला ठेवायचंय. आणि काय वाटलं असेल शंभूराजांना की आबासाहेब आपल्याला सोडून जात आहेत इथे. धाटणी म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या दिवशी पहाटे 17 ऑगस्टच्या रात्रीची पहाट म्हणजे 18ची सकाळ, त्या पहाटेनं मथुरेमध्ये या पिता पुत्रांची स्थितप्रज्ञता अनुभवलेली आहे. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगतो की तेव्हा शंभूराजांचं वय 9 वर्ष होतं. आत्ताची 9 वर्षात आम्ही मुलं काय करतात, शिवरायांचा आपण इतिहास वाचतो 9व्या वर्षी, आणि शंभूराजे त्याच वयाच्या 9व्या वर्षी शिवाजी राजांच्या बोटाला धरून इतिहास घडवत होते पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.